माझ्या जीवनाला संघाचा स्पर्श झाला आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं. एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारा एक विद्यार्थी चळवळीतून आलो आहे. तर सामान्यांच्या प्रश्नाबद्दल जाण असणारा मी कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पार्टीने योग्य कार्यकर्ता म्हणून माझी जी निवड केली आहे याचं सोनं करण्याची मला संधी आहे. मी ते करण्याचा प्रयत्न. पॉलिटिक्स इज द वेपन टू सोशल चेंज. पुढे 25 जण असलो आम्ही खुर्चीवर उभं राहायचो, भाषणाला सुरू करायचो, भारत माता की जय, वंदे मातरम, स्टुडंट्स पॉवर, नेशन्स पॉवर घोषणा सुरू केल्या तर त्याचं एक वेगळं वातावरण असायचं. म्हणजे असा एखादा आठवडा जायचा की ज्या आठवड्यामध्ये आमचं आंदोलन झालं नाही. राम सातपुतेंशी गप्पा मारायला आपण पुण्यावरून इथं आलेलो आहेत आणि प्रचाराच्या एवढ्या धावपळीमध्ये वेळ काढून तुम्ही बसलाय इथे. मनामध्ये तुमच्या पुढच्या कार्यक्रमाचं नियोजन नक्कीच चालू असेल. पण आम्ही तुमच्याशी अशा गप्पा मारणार आहोत सगळेजण. तुम्हीही आमच्याशी गप्पा मारा आणि त्यातून मग तुम्ही अर्धा पाऊण तासासाठी तुमच्या प्रचाराच्या धावपळीतून थोडंसं रिलॅक्स व्हाल अशी आम्हाला आशा आहे. येस. पहिल्या टर्ममध्येच तुम्हाला आमदारकीचं तिकीट भेटलं, तुम्ही आमदार झाले आणि आता पुन्हा पहिल्या टर्मच्या आमदारकीनंतर लगेच खासदारकीचं तिकीट भेटतं. आणि ह्याच्याबद्दलची काय फिलिंग होती? मुळात दुर्दैवानं राजकीय घराणेशाहीच्या सगळ्या वातावरणामध्ये एक सामान्य कार्यकर्ता माझ्यासारखा आमदार होतो हे त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना पचनी पडत नाही. परंतु भारतीय जनता पार्टीचा एक संस्कार आहे आणि भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती आहे. त्याच्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने घडवणं आणि त्याला भविष्यामध्ये एक राजकीय प्लॅटफॉर्म करून देणं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे. आणि निश्चित त्या ठिकाणी एक कार्यकर्ता म्हणून एक विद्यार्थी चळवळीतून आलेला कार्यकर्ता, संघाचा स्वयंसेवक, विद्यार्थी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आणि त्यानंतर आमदारकीचं तिकीट हा माझा प्रवास जर बघितला तर त्या ठिकाणी याच्यामध्ये अनेक संघर्षाच्या गोष्टी आहेत. अनेक त्या ठिकाणी प्रसंग माझ्या आयुष्यातले आहेत की जे मी कधी कधी आठवलो तर मलाही कधी कधी आश्चर्याचे धक्के बसतात की इतक्या आपण या सगळ्या फॅमिली बॅकग्राऊंड किंवा वातावरणामधून आलो आणि इतकी मोठी संधी मला पार्टीने दिली आहे. हे भारतीय जनता पार्टीनं माझ्याच बाबतीत नाही तर करोडो कार्यकर्ते या देशामधील माझ्यासारखेच घडवले. त्या ठिकाणी समाजाची सेवा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांकडून करून घेतली. मुळात भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी ही त्या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्याला प्रोत्साहन देणारी पार्टी आहे. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या उदाहरणामधून सिद्ध होतं. ओके. तुम्ही आत्ता ज्या पद्धतीने बोलताय म्हणजे तुमचं वक्तृत्व, ओघवती वाणी, हे सगळं हे संस्कार कुठले, म्हणजे शाळा तुमची कुठली, कॉलेज कुठलं, आणि एक थोडक्यात आम्हाला तुमचा प्रवास ऐकायचा आहे. एकंदरीत माझा प्रवास जर सांगायचं झाला तर अतिशय सामान्य परिवारात जन्मलो आलेलो मी कार्यकर्ता आहे. आईवडील एकदम अतिशय कमी शेती, त्याच्यातून मग पोटासाठी भटकंती. पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या साखर कारखान्यावरती आईवडील ऊस तोडायला जायचे. या सोलापूरमधील सुद्धा सिद्धेश्वर साखर कारखाना, संत दामाजी साखर कारखाना या ठिकाणी आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे या शहरामध्ये. मग आईवडिलांसोबत 3 महिने इकडे 3 महिने तिकडे असं व्हायचं आणि आईवडील ऊस तोडायला आले की त्यांच्यासोबत यायचो. हा माझा त्या ठिकाणी सुरुवात आहे. मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो, परंतु माझ्या जीवनाला संघाचा स्पर्श झाला आणि माझ्या जीवनाचं सोनं झालं. मला त्या ठिकाणी जर आपल्याला सांगायचं झालं तर माझ्या जीवनावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा फार मोठा त्या ठिकाणी मला आधार भेटला आणि मला घडवलं. त्याच्यातून मी इथपर्यंत आलो. एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकणारा एक विद्यार्थी पुढे संघाच्या मी पहिला ग्रॅज्युएट आहे माझ्या घरामधला. अच्छा. पहिला ग्रॅज्युएट आहे. इनफॅक्ट माझ्या परिवारामध्ये मी पहिला आहे जो मी 5वी शिकलो. मी पहिला माझ्या घरामध्ये की मी जो 5वीच्या पुढे 10वी शिकलो, नंतर इंजिनियर झालो. मी स्टुडंट मुवमेंटमध्ये काम करताना मी इंजिनियर आहे. मी पॅकेजिंग टेक्नॉलॉजीमध्ये माझं बीटेक केलं. बीटेक झालात तुम्ही? बीटेक केलं. आणि माझा प्रवास जर आपल्याला सांगायचा झाला तर अनेक आंदोलनं, अनेक प्रवास, देशभरामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये विद्यार्थी चळवळी निमित्त प्रवास. परंतु मी फर्स्ट क्लास विद्यार्थी राहिलेलो आहे थ्रूआउट माझ्या याच्यामध्ये. डिग्रीला सुद्धा इंजिनिअरिंगला मी चांगल्या डिस्टिंक्शनने, चांगल्याने फर्स्ट क्लासमध्ये पास आहे. आणि अभ्यास, पढाई के साथ देश के लिए लढाई माझा पिंड राहिलेला आहे. देशासाठी लढायचं आणि विद्यार्थ्यांसाठी लढायचं, देशासाठी लढायचं, नॅशनलिझम राष्ट्रीयत्वासाठी लढायचं, धर्मासाठी लढायचं. हा विचार घेऊन मी राजकीय क्षेत्रामध्ये किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेलो कार्यकर्ता आहे. मुळात जर आपण माझ्या एकंदरीत जर विद्यार्थी चळवळीच्या कार्यकाळात पाहिलं तर रात्र आम्ही भिंती रंगवलेल्या आहेत. जॉईन ABVP, स्टुडंट्स राईट, नेशन्स पॉवर,
पढाई के साथ देश के लिए लढाई, हे भिंती रंगवलेले आहेत. अनेकदा आम्हाला पोलिसांनी रात्री भिंती रंगवताना उचलून घेऊन गेलेले आहे. हे पुण्यातलं पुलगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आमचं ABVPचा डिपेक्स नावाचा एक कार्यक्रम असतो, टेक्निकल इंजिनिअरिंगच्या मुलाचा. त्याचा डिपेक्सची आम्ही वॉल पेंटिंग करत होतो पुलगेट पोलीस चौकीच्या हद्दीमध्ये, आणि आम्हाला त्या ठिकाणी पोलिसांनी रात्री उचलून नेऊन त्या ठिकाणी लष्कर पोलीस स्टेशनला ठेवलं. असे अनेक अनुभव आहेत. चळवळीतून आलो आहे, सामान्य परिवारातून आलोय, चळवळीतून आलोय. सामान्यांनी जे भोगलंय ते भोगून इथपर्यंत आलोय. त्यामुळे इथली एकंदरीत सामान्यांच्या प्रश्नाबद्दल जाण असणारा मी कार्यकर्ता आहे. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो कार्यकर्ता नाहीये मी. या सोलापूरमध्ये फिरत असताना अनेकांच्या घराकडे बघितल्यानंतर मला माझ्या घराची आठवण होते. अनेकांच्या घराकडे बघितलं म्हणजे इथली, मी काल लोधी गल्लीमध्ये, मोची गल्लीमध्ये गेलो तर तिथल्या घरांची जी अवस्था किंवा जी इथला एकंदरीत ज्या वेदना होत्या त्या वेदना मी अनुभवल्या, की इथल्या समाजाच्या वेदना, इथल्या युवकांचे प्रश्न, ह्या सगळ्या परिस्थितीतून मी पुढे आलेलो कार्यकर्ता आहे. त्यामुळे निश्चित सोलापूरकरांना भारतीय जनता पार्टीने योग्य कार्यकर्ता म्हणून माझी जी निवड केली आहे याचं सोनं करण्याची मला संधी आहे. मी ते करण्याचा प्रयत्न. वा सर, हे फार फॅसिनेटिंग आहे की तुमचं शिक्षण हे, तुम्ही इंजिनियर आहात आणि नॉर्मल सर्कमस्टन्सेसमध्ये इंजिनियर झाल्यावर आता प्लेसमेंट कुठं मिळणार आणि मग मला नोकरीचं काय पॅकेज मिळणार, आणि तुमची दिशा ही फारच वेगळ्या पद्धतीने झाली. तर हे कायम तुम्हाला म्हणजे हे खूप नॅचरली घडलं बिकॉज तुमच्यातली लिडरशिप क्वालिटी होती, का तुम्ही पॉलिटिक्समध्ये का ओढलं गेलात? म्हणजे म्हणजे जेव्हा श्रीमंत घरातनं एक मुलगा पॉलिटिक्समध्ये येतो तेव्हा थोडंसं कमी प्रेशर असू शकत असेल, पण इतका गरीब कुटुंबातनं वरती येणं हे खूप जास्त चॅलेंजिंग तुमच्यासाठी असतं. फर्स्ट टाइम ग्रॅज्युएट असलं का घरच्यांचं असतं ना की आयुष्यभर कोणी नोकरी नाही केली, आता पहिला मुलगा झालाय आणि पहिला नोकरीला लागेल, पहिलं पॅकेज घेऊन येईल किंवा सॅलरी घेऊन येईल, पगार घेऊन येईल. हे सगळ्यातून कसं चालू झालं? खरं तर माझी प्रेरणा माझ्या शिक्षणाची ही माझी आई आहे, जी आज माझ्यामध्ये नाही आहे तरी तिचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. आईने मला कायम सांगितलं की शिक्षण केलं पाहिजे. आम्ही जे भोगलं आहे, कष्ट केलं आहे ते तुमच्या वाट्याला कोणाला पुढच्या पिढीला आलं नाही पाहिजे, म्हणून तू शिक्षण केलं पाहिजे. मुळात सामान्य परिवारात जरी जन्मलो असलो तर माझ्या कामाची प्रेरणा ही देश होता. मी इयत्ता पहिलीपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि बालपणापासून संघाच्या शाखेत जाणं, संघाच्या कार्यकर्त्यामध्ये, संघाच्या प्रचारकामध्ये राहणं हे मला एकंदरीतच माझी जीवनपद्धतीचा एक भाग झाला होता. त्यामुळे या लोकांची इतकी प्रेरणा मला होती की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून आपल्याला समाजाची सेवा करायची आहे. मग छोट्या छोट्या प्रश्नावरती काम करणं, त्याच्यावरती अभ्यास करणं, वाचन करणं हे चालू राहिलं आणि अनेकांच्या जीवनातून मला प्रेरणा भेटली. स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, प्रमोदजी महाजन साहेब असतील, नरेंद्रजी मोदी जे या ठिकाणी देशाचे पंतप्रधान झाले. माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट काय असेल तर मोदीजींनी 2014ला राजकारणात येण्याचा निर्णय, म्हणजे देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी निवडणुकीला उभं राहिले त्यावेळेस तिथून पुढे राजकारणात आपण आलंच पाहिजे मोदीजींची प्रेरणा घेऊन, हे मी ठरवलं. आणि मोदीजींच्या प्रेरणेने मी 2014 पासून ठरवलं की आपल्याला राजकारणात जायचं आहे, जे पद भेटेल त्या पदावरती काम करायचं, जबाबदारी म्हणून काम करायचं. म्हणून मी 2014 पासून पुढे एक व्हिजन ठेवून चाललो की आपल्याला देशामध्ये बदल करायचा असेल, पॉलिटिक्स इज द वेपन टू सोशल चेंज. म्हणजे राजकारण हे समाज परिवर्तनाचं मोठं साधन आहे. ते समजून मी राजकारणात येण्याचा त्या ठिकाणी ठरवलं आणि आपोआप घडत गेलं. 2014ला मी विद्यार्थी चळवळीमध्ये ABVPचा महाराष्ट्राचा प्रदेशाचा सहमंत्री झालो. मी 2015ला ABVP महाराष्ट्राचा प्रदेश मंत्री झालो, जे की स्टुडंट लीडर असतो महाराष्ट्राचा. मी प्रदेश मंत्री झालो. त्याच्यानंतर 16-17ला मी प्रदेश मंत्री झालो. 18ला पर्यंत मी काम केलं. 31 मार्च 2018ला मी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं आणि 2019ला मी महाराष्ट्र विधानसभेचा उमेदवार माळशिरसमधून झालो आणि 19ला आमदार सुद्धा झालो. वा, या सगळ्या प्रवासात मला सायली तुझ्या बराच प्रश्न होता. आम्हाला असा एक तुमचा टर्निंग पॉईंट जाणून घ्यायचा होता की आता ABVPचं काम करत होता तुम्ही, पण असा टर्निंग पॉईंट जाणून घ्यायचा की तुम्हाला भाजपच्या नेतृत्वाने कसं काय उचललं किंवा कशी तुमच्यावरती नजर पडली? ते अग्निपथ सिनेमामध्ये नाही का की ये चिंगारी है, कल जाके बडा ज्वाला बनेगा, इसको उठाव. तर असं तुमच्या बाबतीत तो सिनेमाचा सीन कसा झाला? मोमेंट काय होती? मला साधारणतः 28 मार्च 2018ला मला देवेंद्रजींच्या ऑफिसमधून फोन आला. भारतीय जनता पार्टीच्या ते CM होते. फोन आला की तुला मंगळवारी मुंबईला यायचंय आणि तुला भेटायचंय CM साहेबांना.
मी गेलो भेटायला आणि त्यांनी मला सांगितलं की तुला माळशिरसमध्ये देवेंद्र, मला आता सुरुवात अशी झाली की मंत्रालय कधीच बघितलं नव्हतं आणि मंत्रालयाच्या पासून आमचा संघर्ष सुरू झाला 2018ला. मग आज जायचं तर कसं, मग ओळखीचं कोणी नाही, मग 2 तास रांगेत थांबलो, रांगेत थांबून मग पास घेतला. हे मी आमदार होण्याच्या अगोदर 1 वर्ष आधी सांगतोय. मी 2 तास रांगेत थांबलो, त्या ठिकाणी पास घेतला. मग ते 2:30च्या नंतर सोडणार होते आतमध्ये जायला, मला तर भेटायचं 2 वाजता होतं. मग पासमध्ये जाऊन तिथं पोलिसांना रिक्वेस्ट करून गेटवरती, अरे मला माझी देवेंद्रजींची भेट आहे. कुणाला विश्वास वाटत नव्हता. सामान्य दिसणारा त्या ठिकाणी माझी वेशभूषा, सोलापूरमधनं आलेला एक सामान्य वेशभूषा अशी. त्याच्यामुळे मी गेटवरती पोलिसांना रिक्वेस्ट केली. एक नेमके माझ्या त्या ठिकाणी रिलेव्हन्स असणारे एक पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी होते, त्यांना विनंती केली, त्यांनी मग सोडलं मला आतमध्ये. आणि मग मी ते CM साहेबांचं ऑफिस कुठं इथपासून सुरुवात, मग कितव्या मजल्यावर आहे, असं करत करत मी देवेंद्रजींच्या ऑफिसमध्ये गेलो CM साहेबांच्या. आणि मला त्यांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर एक भगवद्गीता भेट दिली. अरे वा. आणि भगवद्गीता भेट देऊन सांगितलं की तुला या ठिकाणी समाजासाठी काम करायचंय, तुला माळशिरसमध्ये जाऊन काम करायचंय. उद्या तुला तिकीट भेटेल न भेटेल राजकारणामध्ये काही सांगता येत नसतं. तू काम कर भारतीय जनता पार्टीचं, आपण बघू काय करायचं. माळशिरसचा तिथं जाऊन काम सुरू कर. मग मी काम सुरू करायचं ठरवलं. आणि त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी मुंबईवरून त्या ठिकाणी दादरवरून पंढरपूरची ST पकडली आणि थेट माळशिरसला या ठिकाणी आलो. आणि काम उमेदवार म्हणून नाही पण कार्यकर्ता म्हणून काम सुरू केलं. वर्षभर मी काम केलं माळशिरसमध्ये. आणि सर्वेमध्ये राम सातपुते या ठिकाणी निवडून येतोय असं ठरलं. आणि मला पार्टीने उमेदवारी दिली. मी आमदारकीचा उमेदवार झालो आणि नंतर आमदार झालो. क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे 1 वर्षाची पूर्ण मेहनत, 24 तास काम. जी. हे काम म्हणजे असं म्हणतात ते राजकारणात की काम सुरू करा, कामाला लागा. हे काम म्हणजे काय असतं नक्की? मी कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस माळशिरस तालुक्यामध्ये आलो त्यावेळेस मी थोडासा माळशिरसचा राजकीय अभ्यास केला की इथल्या लोकांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मानसिकता कशी आहे, इथले प्रश्न काय आहेत, इथल्या युवकांचे प्रश्न काय आहेत, इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न काय, इथल्या पाण्याचे प्रश्न काय, याचा थोडासा मी 4-8 दिवस प्रश्न सुरू केला. आणि मग ओळखीचं तर कुणीच नाही माळशिरसमध्ये, तसं ओळखीचं विशेष कुणीच नव्हतं. मग माळशिरसला पहिल्यांदाच आलेलो. मग मी त्या ठिकाणी आल्यानंतर काही सवंगडी ओळखीचे केले. मग क्रिकेट खेळायला गेलो मैदानावरती. 2018ची गोष्ट सांगतोय. मी आमदार होण्याचे एक वर्ष अगोदर मैदानावरती माळशिरसचं जे त्या ठिकाणी एक मैदान आहे मोठं, त्या मैदानावरती मी क्रिकेट खेळायला गेलो. मग ओळखी झाल्या. तिथे एक 1 RK घर बघितलं, त्याच्यामध्ये राहायला सुरुवात केली. आणि मग त्यातलेच मग कार्यकर्ता केलं काही जणांना. मग काही तालमीचं कल्चर फार मोठं, तालीम फार आहेत माळशिरसमध्ये. मग मी तालमीच्या त्या सगळ्या ग्रुपमध्ये जायला सुरू केले, मुलांशी भेटायला सुरुवात केली. त्याच्यातून मला एक कार्यकर्त्यांचा संच उभा राहिला भारतीय जनता पार्टीसाठी, जो देशासाठी काम करण्याला इच्छुक आहे. मग त्यांना घेऊन सोशल मीडिया उभं करणं. मग मी माझ्या दिवसाची सुरुवात अशी असायची माळशिरसमध्ये की मी सकाळी चहा एकाकडे, फोन तिथूनच लावायचा, मी तुमच्याकडे नाश्त्याला येतोय. मग दुसऱ्या म्हणजे वेगळ्या पक्षाचं जरी असेल तर नाश्त्याला त्याच्याकडे जाणं. दुपारचं जेवण एका जणाकडे, संध्याकाळचा 4चा चहा एका जणाकडे आणि रात्रीचं जेवण एकाकडे. मी सलग 1 वर्ष केलं. 1 वर्ष मी सलग केलं, नावं काढले. माझी डायरी मी आपल्याला दाखवू शकतो की मी इतकं बारकाईने केलं. म्हणजे RPI असेल, रासप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, काँग्रेस असेल, राम सातपुते काय आहे हे मी छोट्या लोकांना सांगत गेलो. ज्याचे 5 मतं असले तरी मी त्याला भेटत गेलो. आणि इतका त्याचा प्रभाव झाला की राम सातपुते माळशिरस तालुक्यातल्या सगळ्या राजकीय लोकांना माहीत झाला. आता राम सातपुते तो माहीत झाला तर नंतर मग CM चषक नावाची एक आमची स्पर्धा झाली 2019ला. त्या CM चषकचं मला संयोजक केलं माळशिरस तालुक्याचं. मग त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या, त्याने नवीन लोक जोडत गेलो. आणि त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, माझं नाव सगळीकडे गेलं. त्याचा एक प्रभाव असा झाला की राम सातपुते हा सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम त्या स्पर्धेमधून झालं. आणि त्याच्यामुळे वेल नोन फेस मी माळशिरसमध्ये झालो. आणि दरम्यानच्या काळामध्ये लोकसभेची निवडणूक लागली. मग लोकसभेमध्ये त्या ठिकाणी नाईक निंबाळकर उमेदवार असताना मी त्यांच्यासोबत किंवा एकंदरीतच प्रवासात त्यांचे कार्यक्रम लावणं, त्यांचं सगळे प्रवास लावणं याच्यामध्ये काम सुरू केलं. आणि मी 2019च्या लोकसभेमध्ये मला
माझ्या विधानसभेच्या निवडणुकीचा एक प्लॅटफॉर्म तयार झाला. हां, बरोबर. मला निवडणुकीचा एक चांगला मोठ्या निवडणुकीचा अनुभव आला. त्याचा फायदा मला माझ्या 2019च्या विधानसभेमध्ये झाला. त्यामुळे असा माझा प्रवास आहे की एक कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली, पूर्ण झोकून देऊन काम केलं आणि 2019ला माळशिरसमध्ये दादरवरून मी जे माझा माळशिरसचा प्रवास झाला, मुंबईत दादर माळशिरस एसटीने प्रवास झाला, त्याचं मी 2020ला त्या ठिकाणी माळशिरस 2019ला माळशिरस विधानसभेचा आमदार झालो. म्हणजे दादर ते माळशिरस एसटीनी एक कार्यकर्ता म्हणून गेले आणि माळशिरस दादर शिवनेरीने आमदार म्हणून गेले. वा. तुम्ही आता तुम्ही जे काम केलं तर त्यावर तुम्ही बोललातच, पण तुमची पर्सनॅलिटी बिल्डिंग तुम्ही कशी केलीत? म्हणजे एक वक्तृत्व शैली असते किंवा ड्रेसिंग असतं, या सगळ्या गोष्टींमध्ये पण तुमचा म्हणजे बदल होत गेला असेल ना काळानुरूप? मुळात विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता जो ड्रेसिंगवर लक्ष देतो तो कधीच नेता होत नाही. माझं स्पष्ट मत आहे. आम्हाला म्हणजे असे अनुभव आहेत माझे की आम्हाला जे कपडे भेटायचे ते आम्ही घालत राहायचो. कुणीतरी कार्यकर्ता आम्हाला कपडे घेऊन द्यायचा सणाला. मी कारण फुल टायमर कार्यकर्ता म्हणून काम केलं, त्याच्यामुळे ड्रेसिंग नाही, परंतु आमचं वक्तृत्व हे आम्ही आंदोलनातून घडलो. पुढे 25 जण असलो, आम्ही खुर्चीवर उभं राहायचो, भाषणाला सुरू करायचो, भारत माता की जय, वंदे मातरम, स्टुडंट्स पॉवर, नेशन्स पॉवर घोषणा सुरू केल्या तर त्याचं एक वेगळं वातावरण असायचं. अगर इस देश में रहना होगा, वंदे मातरम कहना होगा, आमच्या घोषणा अशा असायच्या. जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. त्याच्यामुळे या घोषणामधून आम्ही घडत गेलो आणि भाषणं करत गेलो. कम्युनिस्टांच्या विरोधात पुणे विद्यापीठातलं आंदोलन असेल किंवा विद्यार्थ्यांच्या हिताचं परीक्षा शुल्कावरती आंदोलन असेल, अनेक आंदोलनातून म्हणजे असा एखादा आठवडा जायचा की ज्या आठवड्यामध्ये आमचं आंदोलन झालं नाही. आम्ही विद्यार्थी चळवळीमध्ये असताना अनेक कार्यकर्त्यांच्या सोबत इतके आंदोलनं करण्याचा अनुभव आला. म्हणजे नक्षलवादी विनायक सेनला आम्ही आझम कॅम्पसमधून त्या ठिकाणी हुसकून लावण्यामध्ये आम्ही आंदोलन केलं. आम्ही अँटी नक्षल मुवमेंटमध्ये जे कुणी अर्बन नक्षलाईट लोक आहे त्यांच्या विरोधात आंदोलनं केलं. शिक्षणाच्या बाजारीकरणाच्या विरोधात आंदोलनं केलं. गोरगरीब परिवारातील मुलांना चांगले हॉस्टेल्स भेटले पाहिजे. म्हणजे मागासवर्गीय मुलं, दलित मुलांसाठी जे हॉस्टेल्स आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह जे आहेत, तिथले असणाऱ्या सुविधांच्या अभावाच्या विरोधात आम्ही आंदोलन केलं. तिथं पाणी आलं पाहिजे, तिथल्या मुलांना चांगलं साहित्य भेटलं पाहिजे, तिथं स्वच्छता असली पाहिजे. याच्यासाठी महाराष्ट्रातला असा एकही तालुका नाही की ज्या तालुक्यामध्ये मी प्रवास केला नाही आणि ज्या तालुक्यात मी विद्यार्थी हितासाठी आंदोलनं केले नाही, असा एकही तालुका नाही. आणि हे करताना मी माझ्या अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिलं नाही. मी दिवसभर प्रवास करायचो, परंतु रात्री 2 तास काही झालं ते मी माझा इंजिनिअरिंगचा अभ्यास करायचो. हे माझं ठरलेलं शेड्यूल होतं. त्याच्यामुळे मी सहज माझ्या थ्रूआउट एज्युकेशन लाईफमध्ये मी कायम त्या ठिकाणी फर्स्ट क्लास पास झालो आणि त्याचा मला उपयोग माझ्या अभ्यासाला म्हणजे एकंदरीतच या विद्यार्थी चळवळीचा उपयोग स्वतःचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये फार चांगला झाला. मग ही ABVPची जी आंदोलन होती तुमची, ती सगळी पुणे सेंट्रिक होती का पुण्याच्या बाहेर पण होती? काय होतं, कसं होतं? टोटल पूर्ण महाराष्ट्र तुमचं लोकांशी कनेक्ट होतं? म्हणजे चळवळीतून येताना फक्त एका शहरात काम करायचं आहे, जिल्ह्यात काम करायचं आहे का पूर्ण महाराष्ट्रात काम करायचं आहे? या सोलापूर शहरामध्ये सुद्धा मी विद्यार्थी चळवळीचं काम करत असताना सोलापूरमधला आत्ताचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ जे आहे, म्हणजे सोलापूर युनिव्हर्सिटी, या ठिकाणी मी तिथल्या प्रश्नाच्या विषयात रिझल्ट लागले नाही म्हणून सोलापूर विद्यापीठाच्या त्या ठिकाणी असणाऱ्या कुलगुरूंच्या दालनाच्या बाहेर आंदोलन केलं आहे. रजिस्ट्रारच्या दारामध्ये आम्ही खुर्ची खाली करू म्हणून आंदोलन केलं आहे. या सोलापूर शहरामध्ये अनेकदा प्रवास माझा ABVP निमित्त झाला आहे. प्रामुख्यानं संगमेश्वर कॉलेजमध्ये आमची ABVPची मेंबरशिप करणं असेल, वालचंद कॉलेजमध्ये आम्ही पूर्वी 2 रुपये आम्ही एक ABVPच्या मेंबरशिपला घ्यायचो, तसं वालचंद कॉलेजच्या बाहेर ते इंजिनिअरिंगच्या मुलांची मेंबरशिप करण्यासाठी दिवस आम्ही उभं राहून मेंबरशिप केली. जॉईन ABVP म्हणून आम्ही कॅम्पेन चालवलं आहे. सोलापूर असेल, मंगळवेढ्याचं कॉलेज असेल, त्या ठिकाणी आम्ही आलो आहे. पंढरपूरच्या कॉलेजेसमध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आम्ही आंदोलनं केले आहेत. अक्कलकोटचा मला एक विषय आठवतो की अक्कलकोटमध्ये विद्यार्थ्यांना ST येत नव्हती. एकदा मी प्रवासाला गेलो अक्कलकोटमध्ये ABVP निमित्त आणि मला काही विद्यार्थी भेटायला आले की आम्हाला STच येत नाही, आमचे हाल होतात, आमचं गाव इथून लांब आहे, मग आम्ही मुलींनी कसं करायचं, तिथून आम्हाला उतरल्यानंतर 1 किलोमीटर चालत जावं लागतं, आमच्या घरचे मग आम्हाला कॉलेजमध्ये पाठवत नाही, मग कसं करायचं. आम्ही एकदम ठरलं आंदोलन, ते म्हटले आणि ठरलं. आम्ही त्या ठिकाणी
200 विद्यार्थ्यांना घेऊन त्या ठिकाणी डेपो मॅनेजरकडे गेलो, आंदोलन केलं आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून एसटी वेळेवर सुरू झाली. हे अक्कलकोटचा अनुभव आहे. त्यामुळे असे अनेक अनुभव सोलापूरशी माझे जोडलेले आहेत. आणि सोलापूरमध्ये विद्यार्थ्यांसोबत आंदोलनं करणं, विद्यार्थ्यांसोबत प्रवास करणं, विद्यार्थ्यांसोबत त्या ठिकाणी सहली, सुट्टींचे कार्यक्रम, सोलापूरमध्ये आमचे अभ्यासवर्ग झालेले आहेत. त्याच्यामुळे सोलापूरशी माझा कनेक्ट हा विद्यार्थी चळवळीत फार वाढत गेला. सोलापूरमध्ये मी इतक्या वेळेस येणं माझं वाढलं. सोलापूरला आमचं 7 रस्त्याला त्या ठिकाणी नाथ म्हणून आमचं ABVPचं ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये मुक्काम करणं, सकाळी नाश्ता कार्यकर्त्यांसोबत करणं, गप्पा गोष्टी, हे सोलापूरच्या कट्ट्यावरती, सोलापूरच्या कॉलेजच्या कट्ट्यावरती आम्ही बऱ्याचदा विद्यार्थ्यांसोबत गप्पा मारणं, असा एक सोलापूरचा अविस्मरणीय काही प्रसंग माझ्या याच्यामध्ये आहेत. त्याच्यामुळे सोलापूरशी कनेक्ट हा माझा पूर्वीपासून आहे. वा. आणि सोलापूर जिल्ह्यातला आमदार म्हणून मला या ठिकाणी सोलापूरचा उमेदवार केला, याचं एक मला माझं पूर्ण विद्यार्थी चळवळीमध्ये सोलापूरमध्ये मी काय काय केलं हे अनेक अनुभव मला त्या ठिकाणी किंवा अविस्मरणीय प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जायला लागले. सोलापूरची एक खाद्य संस्कृती पण फेमस आहे असं म्हणतात. म्हणजे आम्ही आता पुण्याला जाणार आहोत तर आम्ही शेंगा चटणी घेऊन जाणार आहोत. तर तुम्हाला काय काय आवडतं सोलापूरमधलं खाण्याची ठिकाण? सोलापूरमध्ये मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा म्हणजे पूर्वी सुद्धा विद्यार्थी चळवळीमध्ये आलो किंवा आताही सोलापूरला जेव्हा जेव्हा येतो त्यावेळेस मी सुधा इडली गृह जे आहे त्या सुधा इडली गृहमध्ये कायम जातो. मला तिथले असणारी इडली चटणी फार आवडते किंवा तिथला वडा असेल, वडा सांबार असेल, तो फार आवडतो. आणि सोलापूरमध्ये आल्यानंतर मी पार्क चौपाटीला जाऊन कायमच तिथं असणारे चाट्स, तिथं असणारे स्नॅक्स, पाणीपुरी हे कायमच मला आवडतात आणि आम्ही जातो ग्रुपने. आजही समजा मी प्रचार करतोय पण एका दिवशी त्या रोडला गेलो तर पार्क चौपाटीला जाऊन आजही आम्ही त्या ठिकाणी इडली, पाणीपुरी वगैरे जे काय असेल ते आम्ही घेतो. आणि सोलापूरमधलं शेंगा चटणी असेल, सोलापूरची खावापोळी असेल, हे एक इथलं सोलापूरकरांचं प्रेम त्याच्यामधून दिसतं. आणि जो सोलापूरला येतो तो आमची इथली खावापोळी असेल किंवा बाकी सुधा इडली गृहमध्ये जातो, हे सोलापूरचं एकंदरीतच प्रेम ते असणाऱ्या खाद्य संस्कृतीतून. सोलापूरमध्ये चाय पे चर्चा कुठल्या कट्ट्यावर बसून करतात? आम्ही परवा सिद्धेश्वर चहा आहे त्या ठिकाणी जाऊन चाय पे चर्चा, गप्पा कार्यकर्त्यांसह त्या ठिकाणी गेलो. एकंदरीतच सोलापूरकरांचं प्रेम, सोलापूरकरांचा एकंदरीतच असणारी खाद्य संस्कृती याच्यातून स्पष्ट होतं. वा. त्याच्यामुळे सोलापूरकर नेहमीच आलेल्या अतिथींचा अतिशय चांगला पाहुणचार करतात. आलेल्या अतिथींना इथून काहीतरी सोबत घेऊन गेलं पाहिजे, त्यासाठी इथला सोलापूरमध्ये जे कोणी येतं ते शेंगा चटणी घेऊन जातो. तुम्ही आला भाकरी पण घेऊन जावं, कारण एक फार चांगली खाद्य संस्कृती सोलापूरची आहे. आणि येत्या काळामध्ये इथल्या असणाऱ्या खाद्य संस्कृतींना एक नॅशनल लेवलचा प्लॅटफॉर्म कसा उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपल्याला दिसेलच. त्या मुद्द्यावर आता मला विचारावं असं वाटतंय की सोलापूरकरांनी जर का तुम्हाला भरभरून प्रेमाची चादर, विजयाची चादर तुम्हाला दिली तर तुम्ही सोलापूरकरांसाठी किंवा या शहरासाठी काय करणार? कारण या शहरातून अनेक तरुणी जे आहेत ते पुण्याकडे, मुंबईकडे जात असतात, तिथे शिक्षण घेऊन तिथेच सेट होतात आणि त्यांचे आईवडील इथे राहतात. अशी जी तरुण उद्योजक आहेत किंवा तरुण जी ब्रेन्स आहेत यांना सोलापूरमध्ये राहिलं पाहिजे त्यांनी, असं काही तुम्हाला वाटत नाही का? सोलापूरकरांना मी अतिशय विनम्रतेने आश्वासित करतो की सोलापूर शहरातील युवकांना सोलापूरमध्ये राहायला पाहिजे. याच्यासाठी मी येत्या काळामध्ये काम करेल. प्रामुख्यानं सोलापूरला IT पार्क व्हावं याच्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं आहे. आणि एक युवक म्हणून मी एक इंजिनियर आहे. मी युवकांचे प्रश्न जाणतो, विद्यार्थी चळवळीतून आलोय. माझ्या आयुष्यातले 12 वर्ष मी विद्यार्थी चळवळीत काम केलेला कार्यकर्ता आहे. थेट युवकांशी माझा संवाद राहिलेला आहे. ओके. त्यामुळे मला निश्चित या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की सोलापूरला IT पार्क झालं पाहिजे. मूळ सोलापूरचं विमानतळ नसणं ही याच्यासाठी अडचण होती, परंतु मोदीजींनी सोलापूरच्या विमानतळाला, टर्मिनल बिल्डिंगला त्या ठिकाणी पैसे टाकलेत. आता निधी टाकला आहे, त्याचं काम सुरू आहे. सोलापूरचं विमानतळ त्या ठिकाणी येत्या काळामध्ये ऑगस्टमध्ये सुरू होईल. परंतु सोलापूरमध्ये IT पार्क येण्यासाठी ज्या काही अडचणी होत्या त्या दूर बऱ्यापैकी झाल्यात. आता रस्ते चांगले झालेत, विमानतळ या ठिकाणी सुरू होत आहे. सोलापूरमध्ये IT पार्क सुरू होण्यासाठी हायस्पीड इंटरनेट पाहिजे. बरोबर. त्याच्यासाठी फायबर ऑप्टिक्स टाकून येत्या काळामध्ये सोलापूरमध्ये हायस्पीड इंटरनेट आणून
सोलापूरमध्ये मॉल्स झाले पाहिजे. जो IT क्राऊड आहे, जो दिवसभर काम करतो, 8-10 तास काम करतो, त्याला थोडंसं रिलॅक्स विरंगुळा म्हणून इथं चांगले मॉल्स झाले पाहिजे. इथे वेगळे वेगळे ब्रँडेड शोरूम्स झाले पाहिजे. इथं त्या ठिकाणी गार्डन्स, वेगवेगळे जे विरंगुळ्याचे साधनं असतील, शनिवार रविवारी त्या ठिकाणी काही पर्यटन केंद्र डेव्हलप झाले पाहिजे. माझं व्हिजन सोलापूरला काय आहे, तर सोलापूरला जे या ठिकाणी कामगारांचं शहर आहे, कामगारांचं शहर ही ओळख जरी आहे, तर सोलापूरला मला IT सिटी करायचं आहे. सोलापूरला मला IT सिटी करायचं आहे. सोलापूरमधल्या युवकाला हैदराबादला, बँगलोरला जॉबला जायची गरज नाही लागली पाहिजे. माझं स्वप्न हे आहे, माझं व्हिजन आहे, मला सोलापूरमध्ये इन्फोसिस आणायचं आहे. मला सोलापूरमध्ये टेक महिंद्रासारखी कंपनी आणायची ITची. मला सोलापूरमध्ये त्या ठिकाणी पर्सिस्टंट आणायची. मला TCS सोलापूरमध्ये आणायची. आणि त्याच्यासाठी मी काम करणार. पुढचे 5 वर्ष माझं व्हिजन काय असेल, तर सोलापूर IT सिटी मला करायची आहे. आणि त्याच्यासाठी झोकून देऊन काम करेन. मी 18 तास काम करणारा कार्यकर्ता आहे. सकाळी सुरू झालो तर मी रात्री उशिरापर्यंत काम करणारा कार्यकर्ता आहे. मी जीवाचं रान करेन, परंतु माझ्या सोलापूरला मी IT सिटी करण्यासाठी येत्या काळामध्ये प्रयत्न करेन. प्रामुख्यानं ग्रामीण भागामध्ये आमच्या नदीकाठची गावं जी आहेत, त्या नदीकाठच्या गावावरती पंढरपूरपासून आपण जर निघलो तर त्या ठिकाणी अक्कलकोटपर्यंत नदीवरती, भीमा नदीवरती त्या ठिकाणी बॅरेजेस झाले पाहिजे. भीमा आणि सीना नदी याला जोडण्यासाठी जोड कालवा तो मला सुरू करायचा आहे. भविष्यामध्ये त्याचं काम करायचं आहे. शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी मला ड्रायपोर्ट सुरू करायचं आहे. ड्रायपोर्ट म्हणजे इथून आम्हाला जर एखादी गोष्ट एक्सपोर्ट करायची आमच्या सोलापूरच्या शेतकऱ्यांना, तर त्या ठिकाणी आज वेगवेगळ्या म्हणजे उरणला जावं लागतं, वेगवेगळ्या नावाशिवा बंदरावरती जावं लागतं. मला सोलापूरमध्ये या ठिकाणून इथून कंटेनर भरून डायरेक्ट बोटीमध्ये जातील. इथून बोटीमध्ये जातील, मध्ये चेकिंग कुठे नसेल. इथे या ठिकाणी कस्टमचं ऑफिस असेल आणि कस्टम इथूनच चेक करून सील करून इथं कंटेनर, इथला शेतकऱ्यांचा माल डायरेक्ट दुबई असेल, अरब कंट्रीज असतील, युरोप कंट्रीज असतील, त्याच्यामध्ये गेला पाहिजे. त्याच्यासाठी इथं ड्रायपोर्टचं एक मोठं स्टेशन मला सुरू करायचं आहे. एक पोर्ट सुरू करायचं आहे, जी इथं पूर्ण पॅक करेल इथं कंटेनर आणि डायरेक्ट बोटीवरती जाईल. आज आमच्या शेतकऱ्यांना तिथं गेल्यानं इथून माल तिथं घेऊन जायचा, तो उतरवायचा, तो चेक करायचा, इतकं सगळं म्हणजे त्रासातून जावं लागतं. मला सोलापूरमध्ये ड्रायपोर्ट करायचं आहे. इथं मला लॉजिस्टिक पार्क करायचं आहे. सोलापूरमध्ये लॉजिस्टिक रस्ते चांगले झालेत, तर सोलापूरला जोडणाऱ्या रस्त्यांना सगळ्या बाजूंना जर लॉजिस्टिक पार्क केला तर मोठ्या प्रमाणात उद्योग येईल. एक लॉजिस्टिक पार्क झालं तर कमीत कमी 10,000 लोकांना रोजगार भेटेल. अशा पद्धतीचं मला येत्या काळामध्ये करायचंय. सोलापूरची ओळख ही टेक्स्टाईल आहे. करेक्ट. दुर्दैवानं 2002च्या दंगलीमध्ये त्या ठिकाणी सोलापूरमधली MG जी मिल आहे ती बंद पडली, लक्ष्मी मिल बंद पडली. त्यामुळे सोलापूरमधल्या कामगार देशोधडीला लागला. 2002ला सत्ता कुणाची होती तुम्हाला माहिती आहे. त्या ठिकाणी देशोधडीला इथला कामगार लागला. आज सोलापूरमध्ये जे कामगार त्या मिलमध्ये क्लर्क होते, जे कामगार जे त्या ठिकाणी ऑफिसर होते, त्या लोकांवरती वॉचमन म्हणून बिल्डिंगला काम करण्याची वेळ 2002च्या दंगलीनंतर आली. त्यामुळं मला सोलापूरला प्रामुख्यानं टेक्स्टाईल पार्क करायचं आहे. मी सोलापूरची ओळख बदलू इच्छितो. मला सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये टेक्स्टाईल पार्क करायचं आहे. मला सोलापूरमध्ये येत्या काळामध्ये त्या ठिकाणी गारमेंट पार्क करायचं आहे. आमच्या सोलापूरच्या हाताने जे ड्रेस शिवतात ते फ्रान्सला जातात. आता आमच्या सोलापूरमधून जे गारमेंट्स होतात ते त्या ठिकाणी इंग्लंडमधल्या शाळेत जातात. आमच्या सोलापूरमधले युनिफॉर्म्स हे भारतातील सगळ्या चेन्नई, हैदराबाद वेगवेगळ्या राज्यामध्ये जातात. परंतु मला याला एक वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून द्यायचा आहे. युनिफॉर्म सिटी ऑफ इंडिया, युनिफॉर्म सिटी बनवायचं आहे. युनिफॉर्म सिटी ऑफ नॉट ओनली इंडिया. मला जगाच्या नकाशावर सोलापूर हे युनिफॉर्म सिटी म्हणून जगभरामध्ये प्रसिद्ध करायचं आहे. मला इथं गारमेंट पार्क उभा करायचं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये हे सगळे प्रश्न करत असताना सोलापूरचे प्रश्न जे आहेत ते मला सोडवायचे. सोलापूरमध्ये रोज पाणी आलं पाहिजे. सोलापूरमध्ये पाण्याची अडचण आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, इतकं वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, यांनी कधी काही केलंच नाही. मुळात सोलापूरमध्ये रोज त्या ठिकाणी पाणी आलं पाहिजे म्हणून आम्ही मोदीजीने 650 कोटी रुपये इथल्या पाण्यासाठी दिले आणि आता पाईपलाईनचं काम अंतिम टप्प्यात आहे. भविष्यामध्ये सोलापूरच्या चहूबाजूने मोठमोठ्या टाक्या उभा करणं आणि प्रेशरने पाणी प्रत्येक गल्लीमध्ये सोलापूरच्या गेलं पाहिजे. रोज पाणी आलं पाहिजे. याच्यासाठी हे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मला काम करायचं आणि ते मी करू इच्छितो आणि मी करू शकतो. मला त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं सामान्य परिवारात जन्माला आलोय, त्याच्यामुळे सामान्यांचे दुःख मला माहिती आहे. रोज पाणी आलं पाहिजे, त्याच्यासाठी मी येत्या काळामध्ये काम करणार आहे.
मोदीजींचं नाव तुम्ही घेताय, मोदीजींची विजन तुम्ही मांडताय, त्या मोदीजींना भेटण्याचा कधी योग आला का? तुम्ही जिंकल्यानंतर योग येणार आहे? नाही, मी माझं सौभाग्य समजतो की मी आमदार होण्यापूर्वी मोदीजींना एकदा शेक हँड केला. अच्छा. 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदीजी फर्ग्युसन कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद करायला आले होते आणि संवाद झाला, त्यांच्या हॉलमधलं भाषण झालं. मला हॉलमध्ये बसण्याची काही संधी भेटली नव्हती, परंतु बाहेर त्यांनी एक LED स्क्रीन लावली होती आणि त्या स्क्रीनवरती मोदीजींचं भाषण मंडप टाकून त्या ठिकाणी आम्ही ऐकत होतो. ते भाषण संपल्यानंतर मोदीजी विद्यार्थ्यांना भेटायला गर्दीमध्ये आले. अच्छा. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर माझ्याशी सेकंड मला मोदीजींचं करायचं, अतिशय गर्दी होती, सगळे तुटून पडले होते. मला मोदीजींचा हातात हात घेण्याचं भाग्य भेटलं. तेवढीच ती भेट माझी एक. आणि नंतर आमदार झाल्यानंतर आत्ता मोदीजी ज्यावेळेस 30,000 घरं मोदीजींनी इथल्या विडी कामगारांना दिली, त्या 30,000 घराच्या लोकार्पणासाठी मोदीजी आले होते सोलापूरमध्ये आता मागच्या 1.5-2 महिन्यापूर्वी. त्यावेळेस मोदीजींना मला त्या ठिकाणी नमस्कार करण्याचं, भेटण्याचा योग आला. मुळात आमच्यासाठी एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, देशाचा विकास पुरुष, देशाची दिशा बदलवलेला व्यक्तिमत्व म्हणून मोदीजींना जेव्हा भेटतो त्यावेळेस पुढचे 40-50 वर्ष मोदीजींसारखं झोकून देऊन काम करायचे, ही प्रेरणा आम्हाला मोदीजींकडून भेटते. त्यामुळे ते प्रसंग मी आयुष्यातले माझे अविस्मरणीय प्रसंग म्हणून आयुष्यभर माझ्या लक्षात ठेवेल. तुम्ही सोशल मीडियावर किती स्वतः ऍक्टिव्ह असता की तुमची टीम काम करते सोशल मीडियावरती? मी सोशल मीडियावरती स्वतः ॲक्टिव्ह मोठ्या प्रमाणात असतो. मी ट्विटर स्वतः हँडल करतो, इंस्टाग्राम करतो, फेसबुक करतो. मला ट्विटरवरती वाचनाची आवड आहे आणि प्रामुख्यानं इंस्टाग्राम असेल. मी युवकांशी आजही संवाद साधतोय. मी इंस्टाग्रामला वगैरे युवकांशी संवाद साधतोय की मला या ठिकाणी सोलापूरचे प्रश्न आपण सांगा. आणि युवक मोठ्या प्रमाणात मला माझ्या इनबॉक्समध्ये जर पाहिलं तर मला ते मेसेजेस करतायत, मला सांगतायत की तुम्ही सोलापूरला हे सुरू करा, तुम्ही सोलापूरसाठी हे करा, आम्हाला तुमच्या कॅम्पेनमध्ये सहभाग घ्यायचा आहे. काही जण म्हणतात आम्ही फर्स्ट टाइम वोटर आहोत, आम्हाला मोदीजींना मतदान करायचं आहे. असे अनेक चांगले अनुभव आम्हाला येत आहेत सोशल मीडियावर. असे सोलापूरची मुलं बोलतात तुमच्याशी? सोलापूरची मुलं बोलतात. त्यांच्यासारखाच दिसतो, त्यांच्यासारखाच परिवारातून आलोय, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेलो नाहीये. हे काय तुम्ही सोन्याचा चमचा, तुम्ही दोनदा तीनदा त्यांनी उल्लेख केला. सोलापूरला केंद्रीय नेतृत्व लाभलेलं आहे, म्हणजे सोलापूरच्या व्यक्तीला केंद्रात स्थान मिळालं. सोलापूर राम सातपुते हा सामान्य परिवारातून आला. हा, माझे वडील त्या ठिकाणी आमदार खासदार होते, माजी मुख्यमंत्री होते म्हणून मला उमेदवारी भेटली नाही. मी सामान्य परिवारातून आलोय, संघर्षाने माझ्या शिक्षणामुळे इथपर्यंत आलोय. आणि शिक्षण तुमचं मराठीतून झालं? हां, शिक्षण माझं मराठीतून झालंय. मी इंजिनियर त्या ठिकाणी BTech केलंय, त्यामुळं सामान्य परिवारातून आलोय. माझे आईवडील आमदार खासदार होते म्हणून मला लोकसभेचं तिकीट भेटलं नाही. माझे वडील माजी मुख्यमंत्री होते म्हणून मला तिकीट भेटलं नाही. मी माळशिरसमध्ये चांगलं काम केलं आमदार म्हणून मला खासदारकीची उमेदवारी भेटली. त्यामुळे ही निवडणूक सोन्याचा चमचा याचा अर्थ त्यांना गरिबांचे दुःख माहिती. या गोष्टींचं उत्तर हे विकास कामं आणि डेव्हलपमेंट हे असू नाही शकत का? असू शकतं, परंतु वोट बँक एका विशिष्ट समाजाला धरून वोट बँक करणं हे अतिशय दुर्दैवी आहे. पूजनीय बाबासाहेबांनी कायमच संविधानिक मार्ग जो सांगितला, मी बाबासाहेबांच्या विचारांना मानणारा कार्यकर्ता आहे. तुमच्या भाषणाच्या काही क्लिप्स व्हायरल होतात, त्यातनं एक पर्सनॅलिटी पूर्ण महाराष्ट्रभर फेमस झाली, ती म्हणजे धर्मा माने. तर ते तुमचे कोण कार्यकर्ते कसे आहेत आणि एवढा हक्काने किंवा एवढा ॲग्रेसिव्हली तुम्ही त्याला सांगितलं तर ते काय होतं? धर्मा माने हा माझा अतिशय जवळचा कार्यकर्ता आहे. ओके. आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. अच्छा. मला आनंद आहे की आमचा धर्मा माने हा सगळीकडे फेमस झाला. परंतु माझी क्लिप जी आहे ही पळवून ॲरोगंट दाखवण्याची प्रयत्न केला. समोर 15-20 हजार लोक होते, त्यातला कार्यकर्ता आहेत आणि मी त्यांना सांगतोय की धर्मा आपल्याला गावातून भाजपला लीड द्यायचं आहे, बरं भाजपला लीड द्यायचं आहे, बघा आपण कामं केलेत 5 वर्ष. आमचा धर्मा माने हा घरातला कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्यांशी माझे अतिशय जवळून संबंध आहेत. एका ताटात जेवलेले कार्यकर्ते आहेत आणि अतिशय जवळचा, हृदयाच्या जवळचा कार्यकर्ता, त्याला अतिशय हक्काचा कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी बोललो. परंतु दुर्दैवानं समोरच्या उमेदवाराचा एकही असा हक्काचा कार्यकर्ता नाही जे बोलू शकतात. समोरचा उमेदवार त्या ठिकाणी फोनवर लोकांना शिव्या देणं, ॲरोगंटली बोलणं हे भरपूर घडलं आहे सोलापूरमध्ये. परंतु आम्ही खालच्या पातळीवर जाणार नाही. आमची निवडणूक ही मोदीजींची निवडणूक आहे, त्यामुळं
त्या विषयात जाणार नाही, पण येत्या काळामध्ये भविष्यात सोलापूरकर या सगळ्या गोष्टीचं उत्तर देतील, आमच्या सोबत राहतील. आम्हाला सगळीकडे आता सध्या क्लिप्स व्हायरल दिसत आहेत त्या तुमच्या ज्या बेटर हाफ आहेत संस्कृतीजींच्या, तर त्या कशा तुमच्या खांद्याला खांदा लावून अगदी सगळीकडे भाषण देत ते खरोखर संस्कृती जपण्याचं काम करतात. एक्झॅक्टली. तर त्यांचा सपोर्ट कसा आहे तुम्हाला? नाही, संस्कृती सकाळपासून मी जेव्हा प्रचाराला बाहेर पडतो तीही प्रचाराला बाहेर पडते आणि सोलापूरकरांशी इतका कनेक्ट वाढला आहे संस्कृतीचा की इथल्या विडी कामगार महिला असतील, इथल्या गारमेंटमध्ये काम करणाऱ्या महिला असतील, टेक्स्टाईल कंपनीजमध्ये काम करणाऱ्या महिला असतील, यांना जाऊन भेटते, ग्रामीण भागातील महिलांशी जाऊन भेटते. मुळात एक कार्यकर्ता म्हणून, उमेदवार म्हणून आहेच, परंतु माझ्या खांद्याला खांदा लावून काम संस्कृती या ठिकाणी करते. मला काय त्या ठिकाणी सख्खे भाऊ किंवा माझी फॅमिली राजकीय मोठी आहे, घराणं आहे आमचं, असं काही नाही आहे. त्याच्यामुळे उमेदवाराचा प्रतिनिधी म्हणून ती सगळीकडे जाते आणि फार चांगला उत्साह, फार चांगलं स्वागत सोलापूरकर करताय. त्यामुळे तीही मेहनत या निवडणुकीमध्ये करते. निवडणुकीचं श्रेय त्या ठिकाणी तीही एक मोदीजींची कार्यकर्ता म्हणून याच्यामध्ये काम करते आणि त्याला सोलापूरकर प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे परिवार म्हणून संस्कृती माझ्या खांद्याला खांदा लावून काम करते आणि भविष्यात या ठिकाणी सोलापूरकर ती ज्यांना ज्यांना भेटते निवडणुकीनंतर सुद्धा आम्ही सोलापूरमध्ये राहणार. सोलापूरमध्ये माझं मोठं ऑफिस असेल आणि सोलापूरकरांना सहज भेटणारे राम संस्कृती काळामध्ये निश्चित सगळ्यांना भेटत राहू, सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये कार्यक्रमामध्ये जात राहू. त्यामुळे हा कनेक्ट हा फक्त निवडणुकीपुरता नसेल, हा पुढच्या 5 वर्षे सोलापूरकरांच्या सोबत राहून सोलापूरमध्ये घर केलेलं आहे आम्ही, आता सोलापूरमध्ये राहतोय, सोलापूरमध्ये ऑफिस असेल. सोलापूरकरांसाठी मी आत्ता आज आपल्यासमोर डिक्लेअर करतो, सोलापूरकरांसाठी माझा काही झालं मी 1 महिन्यातून एकदा माझा जनता दरबार असेल. सोलापूरमध्ये महिन्यातून एकदा जनता दरबार असेल. सोलापूरमध्ये एक माझं चांगलं मोठं ऑफिस असेल, कार्यालय असेल, जनसंपर्क कार्यालय. मी सगळ्यांना रोज भेटत राहील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की सोलापूरकरांना आपला वाटणारा खासदार म्हणून भविष्यात मी काम करेल, हा मी विश्वास देतो. सोलापूरमध्ये तुम्ही घर करणार, ऑफिस करणार, जनता घर केलंय, ऑफिस मोठं करणार आणि जनता दरबार पण करणार. तुम्ही सोलापूरकरांच्या मनात घर करावं, त्यासाठी युवकांना एकत्र आणावं, महिलांना एकत्र आणावं, रोजगार चांगल्या योजना आहेत मनामध्ये तुमच्या, त्या योजनांना यश यायला पाहिजे. आरोग्य हा एक मोठा प्रश्न असतो. मला असं वाटतं की आरोग्य ह्या विषयावर तुमचे काय विचार आहेत? माझं व्हिजन स्पष्ट आहे. मला सोलापूरमध्ये एम्स सुरू करायचं आहे. एम्स हॉस्पिटल सोलापूरमध्ये सरकारचं, जे मोदी सरकारने वेगवेगळ्या शहरामध्ये केलं आहे, मला सोलापूरमध्ये एम्स आणायचं आहे. मी येत्या काळामध्ये सोलापूरकर, गोरगरीब सोलापूरकरांसाठी एक पंचतारांकित असणारं एम्स हॉस्पिटल सोलापूरमध्ये सुरू करणार आहे आणि त्याच्यासाठी मोदीजींना विशेष विनंती करून आपल्याला अतिशय विनम्रतेने सांगतो, खासदार झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत या ठिकाणी एम्सचं भूमिपूजन होईल, याच्यासाठी जीवाचं रान करेल आणि सोलापूरमध्ये एम्स हॉस्पिटल सुरू करेल. व्हेरी ग्रेट. हे सगळं आत्ताचं प्रोफेशन आहे, जे राजकीय जीवन आहे ते खूप हेक्टिक आणि खूप धकाधकीचं असतं, तर तुम्ही थोडंसं ते बॅलन्स करण्यासाठी काही वेगळ्या गोष्टी करता का? राजकीय क्षेत्रातल्या कार्यकर्त्याला जर आध्यात्मिक जोड असेल तर कार्यकर्त्याच्या व्यक्तिमत्वाला झळाले भेटते. आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा फॉलोअर आहे, मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे आणि मला बॅडमिंटन खेळायला आवडतं, मला क्रिकेट खेळतो, मी व्हॉलीबॉल खेळतो. त्याच्यामुळं मी रेग्युलर स्वतःला वेळ देण्याचा प्रयत्न करतो. परंतु प्रामुख्यानं काहीच जर झालं नाही तर मी आर्ट ऑफ लिव्हिंगची सुदर्शन क्रिया जी आहे ती मी रोज करतो. त्याला 20 मिनटं लागतात फक्त. त्याने इंटरनली इतकं चार्ज होतं व्यक्तिमत्व. त्याच्यामुळं आर्ट ऑफ लिव्हिंगचा मी फॉलोअर आहे आणि श्री श्री रविशंकर यांच्या आशीर्वादानं मला जे सुदर्शन क्रिया मी जी काही शिकलो आहे ती सुदर्शन क्रिया रोज करतो. त्याच्यातून मला चांगल्या पद्धतीने आधार भेटतो. सोलापूरमध्ये सिद्धरामेश्वराचं मंदिर आहे, इतकं सुंदर मंदिर परिसर आहे. मला सिद्धरामेश्वराच्या मंदिराला देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जायचं आहे. माझं हे सिद्धरामेश्वराचं मंदिरामध्ये देशभरातून लोक आले पाहिजे, त्याच्यासाठी मी इथं सोलापूरवरून आंध्र प्रदेश, सोलापूरवरून कर्नाटका, सोलापूरवरून दिल्ली, सोलापूरमधून वेगवेगळ्या देशासाठी, वेगवेगळ्या शहरांसाठी मी एअर कनेक्टिव्हिटी करणार. सोलापूरमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट करेल आणि प्रामुख्यानं सोलापूर एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून सोलापूरचं सिद्धरामेश्वर मंदिराचा विकास करणं, अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मंदिराचा
एक चांगला विकास करणं हेही माझ्या डोक्यामध्ये आहे भविष्यामध्ये. त्या ठिकाणी येत्या काळामध्ये आम्हाला सोलापूरमधील पंढरपूरमध्ये असणाऱ्या पांडुरंगाचं मंदिर त्याचा विकास करणं, तिथं असणाऱ्या चांगल्या विकास कामं त्या ठिकाणी झाले पाहिजे. संत दामाजींच्या मंदिराचं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने एक विकास झाला पाहिजे. आणि मी खासदार झाल्यानंतर माझं त्याच्यानंतर इथं असणाऱ्या मंगळवेढा या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांचं एक चांगलं स्मारक मला त्या ठिकाणी करायचं आहे. त्यामुळे सोलापूर एक धार्मिक पर्यटन स्थळ, स्पिरिच्युअल टुरिझमसाठी मला सोलापूरमध्ये विकास करायचा आहे आणि येत्या काळामध्ये मी तो करेल हा मला विश्वास आहे. वा, खरं तर सोलापूर खऱ्या अर्थानं खूप वर्षांपासून अतिशय प्रसिद्ध असं शहर आहे. मध्यंतरीच्या काळात सोलापूरमधले अनेक मिल्स कमी झाल्या किंवा इथला रोजगार कमी झाला, तो तुम्ही परत आणू पाहताय. सोलापूर वंदे भारत ही पहिली, हो, महाराष्ट्रामधली पहिली वंदे भारत ट्रेन मोदीजींनी सोलापूरमध्ये सुरू केली. बरोबर. मी आपल्याला विश्वासाने सांगतो की मी येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये सोलापूरचं विमानतळ सुरू करतोय. मी खासदार झाल्यानंतर सोलापूरचं विमानतळ, सोलापूरवरून तिरुपतीला पहिली फ्लाईट जी आहे ती सोलापूरवरून तिरुपतीला आम्ही सुरू करू, सोलापूरवरून हैदराबाद जोडू, सोलापूरवरून मुंबई जोडू. रिजनल कनेक्टिव्हिटीसाठी सोलापूरवरून येत्या काळामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये मी सोलापूरवरून 10 फ्लाईट्स सुरू करण्याचा माझा संकल्प आहे. सोलापूर बँगलोर, सोलापूर चेन्नई, सोलापूर दिल्ली, सोलापूर मुंबई, सोलापूर वरती पंजाबच्या भागामध्ये जोडणाऱ्या जे की आमचा शेतीमाल घेऊन जातील. इम्पोर्ट एक्सपोर्टसाठी इथलं एअरपोर्ट चांगल्या पद्धतीने सुरू करणं. सोलापूरकरांना मी अतिशय विश्वासाने सांगतो की पुढच्या 5 वर्षामध्ये सोलापूर शहरातून 10 फ्लाईट्स वेगवेगळ्या शहराला जोडण्यासाठी मी सुरू करेल आणि सोलापूर एक चांगलं शहर म्हणून विकसित करेल. मला सोलापूर IT सिटी करायची आहे. सोलापूर साठी तुम्हाला काय करायचं याची एक यादी तुमच्या मनात तयार आहे. मला असं वाटतं की निवडणुकीचा रिझल्ट येईल, सोलापूरच्या एअरपोर्टवरून सोलापूरची कनेक्टिव्हिटी तुम्हाला संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या प्रमुख शहरांशी करायची. तुमची कनेक्टिव्हिटी सोलापूर टू दिल्ली नक्की हो, अशी आरपारच्या कॅफेच्या या टीमकडून मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि सोलापूरचा सौंदर्य, सोलापूरची ही सगळा भाईचारा हा भविष्यामध्ये डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तुमच्या समोर दिसू देत अशी आम्ही बसवेश्वराचरणी प्रार्थना करतो. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार, मी राम सातपुते. आज मी आरपार कॅफेमध्ये आलो आहे सोलापूरकरांशी गप्पा करायला, आपल्या सगळ्यांशी हितगुज साधायला. या आरपार कॅफेच्या माध्यमातून मी सोलापूरचे प्रश्न सोडवण्यासाठी, सोलापूरच्या प्रश्नासाठी आपल्या सगळ्यांना माझा संकल्प सांगतोय. आपण सर्वांनी सहभागी व्हावं, आपल्या सूचना कळवाव्यात. सोलापूरकरांना मी विनंती करतो, आरपार कॅफे हा एक आरपारचा एक यूट्यूब चॅनल आहे. तुम्ही सगळ्यांनी हा आरपार यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं, जेणेकरून हा इंटरव्ह्यू असेल, माझा संवाद असेल, माझा संकल्प असेल तुमच्या सर्वांमध्ये जाईल. धन्यवाद.